हालेलुया. आपला परमेश्वर कोण आहे? महान आहे. हालेलुया. ते सर्व शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हा आजचा विषय काय आहे आपला? परमेश्वर त्या सर्व भिंती पाडणार ज्या आपल्याला त्याच्या सेवेसाठी आडवे येतात. की प्रत्येक परमेश्वर आज काय करणार? ती भिंत पाडणार जे आपल्यासाठी अडखळण बांधणार. हालेलुया. ती आज तुमची प्रत्येक भिंत देव काढून टाकणार जी आज तुम्हाला देवाच्या कामामध्ये कमजोर करते, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मागं घेऊन जाते. हालेलुया. कुठलीही परिस्थिती असो, इथून पुढे देव तुमचा हात धरून तुम्हाला चालवणार. हालेलुया. तुमचा हात धरून परमेश्वर चालवणार. परमेश्वराची तुमच्यावरती काय उतरून आलेली आहे? दया. हालेलुया. काय उतरून आलेली आहे? दया. तो म्हणतो मी दयेचा परमेश्वर आहे. जो मला आवाज देतो मी रिटर्न येतो आणि त्याला मी काय करतो? आशीर्वादाने भरतो. आज परमेश्वर आपल्याकडे वळलेला आहे. आज 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 आपण त्याला शोधलं नाही, आज त्याने आपल्याला शोधलंय. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्यांनी शोधलंय. आपल्यातलं कोण आहे का की तो म्हंटला बाबा मी तयार होऊन बसलो होतो की येशू माझ्याकडे येईल आणि मग माझ्याकडे येशू आला आणि मग मला तो चालवायला लागला? असं कोण आहे का? आपण जेव्हा पापी होतो तेव्हाच त्याने आपल्याला काय केलं? आपल्यावर त्यांनी दया केली. म्हणून त्याची इच्छा काय आपल्यासाठी? तुम्ही जेव्हा पापी होते तेव्हाच मी तुमच्यावर प्रेम केलं. आता इथून पुढं तुम्ही लोकांचे दोष काढू नका, इतरांवर तुम्ही प्रेम करा. हालेलुया. बघू नका कोण कशी प्रार्थना करतोय तुम्ही त्याला प्रोत्साहन करा. कोण काय सेवा करतोय त्याला तुम्ही मदत करा. हालेलुया. दोष लावू नका. परमेश्वर म्हणतो जर तुम्ही इतरांचे दोष काढाल तर देव म्हणतो तुमचेही दोष काढले जातील. हालेलुया. हालेलुया. कुणाबरोबर कॉम्पिटिशन करू नका. मी चांगलं गातो, हा कमी गातो, हा वाईट गातो. नाही, आपण सगळे परमेश्वराच्या नजरेमध्ये चांगले गायक आहेत. तुम्ही साधी आराधना जरी तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही करताना त्या आराधनेचा परमेश्वर भेट घेतो. हालेलुया. आपण कोण आहेत की त्याला कुणाला बोलू शकतो? आज तुम्ही चांगले नाही गायले, आज तुम्ही चांगली प्रार्थना नाही केली, आज तुम्ही असंच केलं, आज तुम्ही. परमेश्वर सगळ्या गोष्टी बघते. जर परमेश्वराला जर तुझी प्रार्थना आवडती तर मी आणि तुम्ही कोण आहेत की त्याला दोष लावणार आहे? परमेश्वर तो आहे. तो म्हणतो मी दुबळ्यांची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्यांनी आपल्याला सोडलं होतं, ज्यांनी आपल्याला कुचकामी म्हटले होते, आज परमेश्वर त्यांच्यामधूनच आपली सेवा वाढवते. जे म्हटले होते हालेलुया आंधळ्यांबरोबर आंधळे गेल्यानंतर खड्ड्यामध्ये तुमचं पडणं निश्चित आहे, पण देवाची कृपा किती महान आहे. तो म्हणतो मी आंधळ्यांना दृष्टी देणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला आज हाताला धरून चालवते. हालेलुया. कधीही कोणाचाही कुठेही कधी अपमान करू नका, कोणाला दोष लावू नका. कोण कशी प्रार्थना करते, कोण कशी आराधना करते, कोण कसं वचन सांगते त्याच्यावरती हसू नका. हालेलुया. कारण देवाला जर ते आवडते तर तुम्ही आणि मी कोणी त्याच्यावर हसणार आहे. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला इतरांवर हसणारे बनवलं नाही, इतरांकडे सुवार्ता घेऊन जाणारं बनवले. प्रेज द लॉर्ड. आज येशूची इच्छा काय आहे? पूर्वी काय लोकांना असं नाही की मी त्याच्यात नाही, मी सुद्धा त्याच्यामध्ये येतो. पूर्वी आपण कुणाची चुगली केल्याशिवाय आपल्याला जेवण जात नव्हतं. जात होतं का? प्रेज द लॉर्ड. कुणाला तरी नाव ठेवल्याशिवाय आपल्याला पाणी जात नव्हतं. कुणाची तरी निंदा केल्याशिवाय आपल्याला झोप येत नव्हती. जर वाईट आत्मा आपल्याकडे होता त्यावेळेस ते वाईट आपण करत होतो. जर आज चांगला आत्मा मिळालेला आहे तर तुम्हाला कुणाला तरी स्वार्थ सांगितल्याशिवाय झोप नाही आली पाहिजे. जर वाईट आत्मा होता, वाईट काम करत होता, जर आज चांगला आत्मा मिळालेला आहे तर ते तुम्हाला चांगलं करण्यासाठी शिकवल आणि तुमचा हात धरून तो तुम्हाला चालवल.
हालेलुया. तुम्ही तोपर्यंत जेवले नाही पाहिजे जोपर्यंत तुम्ही कुणाला तरी इश्यू दाखवणार नाही. तुम्ही तोपर्यंत पाणी नाही प्यायले पाहिजे जोपर्यंत तुम्ही कुणाला जाऊन सुवार्थ सांगणार नाही. हालेलुया. जेव्हा वाईट कामं करत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं. आज जर तुम्ही चांगले कामं करताय आज तुम्ही किती आनंदाने भरले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पूर्वी आपण लोकांना शिवीगाळ करायचो तेव्हा आपल्याला काय वाटायचं, माझ्यामध्ये खूप ताकद आहे, मी खूप बलवान आहे, मी त्यांना शिवी दिली, मी त्यांचा अपमान केला. हालेलुया. आज जर तुम्ही कुणासाठी प्रार्थना करताय गुडघ्यावर बसून आज तुम्ही स्वतःला किती ताकदवर समजलं पाहिजे. रोमकारांस 8:31 वचनामध्ये पौलुस म्हणतो सगळं जग तुझ्या विरोधात आहे पण देव तुझ्या पक्षातून आहे. तुला किती ताकद तुला वाटली पाहिजे, माझ्याकडे जिवंत देव आहे, माझ्याकडे ते सगळं मिळालेलं. हालेलुया. ज्याने या पृथ्वीची रचना केली तो आज माझ्या संगत आहे. ज्याने या पृथ्वीला बनवलं तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. हालेलुया. तुम्हाला आनंद झाला पाहिजे, तुम्हाला आनंद झाला पाहिजे. म्हणून पौलुस म्हणतो नेहमी तुम्ही आनंद करत राहा. मी पुन्हा सांगतो तुम्ही आनंदच करा. तो पौलुस आहे ज्याला काही दिवसांनी त्याचं धाडापासून मुंडकं उडवणार होते, त्याला सजा होती. हालेलुया. पण तो आनंदाच्या गोष्टी करत आहे. आनंद लोकांना सांगते आनंद करा. पेत्र हालेलुया जो त्रासामध्ये होता, वैतागलेला होता, जीवनाला कंटाळलेला होता, त्याचं जीवन संपणार होतं. जर येशू त्या दिवशी त्याच्याकडे गेला नसता तर त्याने स्वतःला संपवलं असतं, कारण त्याच्यावर तेवढं कर्ज होतं. पण येशू योग्य वेळी येतो आणि येशू तुमचा हात धरून तुम्हाला चालवतो. हालेलुया. तोच पेत्र नंतर म्हणतो 1 पेत्र 5:7 मध्ये सगळ्या चिंता तुम्ही त्याच्या हातात सोपवा, त्याला तुमची काळजी. छाती ठोकून सांगणाऱ्यांचं तुम्ही ऐका. हालेलुया. खोटं बोलतात ना त्यांचं कधी ऐकू नका. प्रेज द लॉर्ड. लबाड लोकांच्या बैठकीला बी बसू नका, कारण आज तो लबाडी करत आहे, कदाचित तुझ्या न बसण्याने तो सुधरल. हालेलुया. समजते तुम्हाला. काही काम मी पूर्वी करत होतो, काही लोकांच्या हाला हा देत होतो. काय करत होतो मी पूर्वी? विनाकारणच काही लोकांच्या हाला हा देत होतो. पण परमेश्वराने मला अशा ठिकाणी नाही म्हणायला शिकवलं, तिथले माझे संबंधच तुटले. त्या लोकांनी मला टार्गेट केलं. हालेलुया. काय केलं मला त्या लोकांनी? टार्गेट केलं. हा मला कसं काय नाही म्हणू शकतो? माझ्याकडे एवढी मोठी पॉवर आहे, माझ्याकडे एवढी मोठी शक्ती आहे आणि हा माझ्या विरोधामध्ये कसा जाऊ शकतो? जिथं खोटं आहे तिथं तुम्ही स्टँड घ्या. देव तुमच्या सोबत आहे. कोण तुमच्या संग नसेल पण देव तुमच्या संगत आहे. हालेलुया. तुमचे विरोधी उभे राहतील पण देव तुमच्याद्वारे तुमच्या वतीने युद्ध करत. जर तुम्ही खरे आहात तर देव तुमच्यातून देव परमेश्वर लोकांना बोलल. इथून पुढं मंडळी हालेलुया, इथून पुढं तुम्ही बोलणार नाही, तुमच्यातला अभिषेक लोकांना बोलल. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर तुम्ही पत्रसला बघितलं का कधी बायबलमध्ये? तो बोलला लोकांना, आत्मा त्याच्या वतीने बोलत होता. आणि ज्याच्या वतीने आत्मा बोलतो ना त्याच्या एका भाषणामध्ये 3000 लोकांचं तारण झालंच म्हणून समजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक भाषणामध्ये 3000चं तारण. आज तुम्ही ते लोक बना की मी येशूकडे कुणाला घेऊन येऊ शकतो का, मी येशूला कुणाला दाखवू शकतो का. हालेलुया. स्वतः भटकू नका. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा तुम्ही भटकू नका. तुमच्याकडनं देवाला अपेक्षा आहे. हालेलुया. तुम्ही भटकू नका. 12 शिष्य जर त्या काळामध्ये येशू नव्हता म्हणून भटकले असते तर त्याचं काम झालं असतं का? त्याचं येणं व्यर्थ होतं. पण त्यांनी 12ला का निवडलं? त्यांनी 12ला का उभं केलं? कारण त्याला माहिती होतं हे 12 जण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर अख्ख्या पृथ्वीला उलट पालट करून टाकणार आहेत. ते बना तुम्ही आज. मागा तुम्ही. मी रोज मागतो
मत्ते 10 मध्ये 12 शिष्यांना जी ताकद दिली, जे सामर्थ्य दिले, जे अधिकार दिले, जा आणि दुष्ट आत्म्यांना तुम्ही हाणून पाडा, जा आणि आजारी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, तुमच्याद्वारे सगळं काही चांगलं होईल. आज मी मत्ते 10 प्रमाणे प्रभू मी मागतो ते ताकद, तो अभिषेक मला दे. आज मी तुझा 13वा शिष्य आहे. काय प्रॉब्लेम आहे बोलायला? लोकांना आवडू नाही तर नाही आवडू. जेव्हा तुम्ही वाईट कामं करत होते तेव्हा लोकांना घेणे देणं नव्हतं. आज तुम्ही चांगले कामं करताय तर लोकांना काय पडलेले तुमच्या? अहो तुम्ही आज काम करताय ना, लोक तुमची वाहवाह करतील. काही लोकांना पटणार नाही मी सांगतो, पण ज्यांना पटणार नाही ते तुमच्या संगत येतील चर्चमध्ये आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसतील. परमेश्वर त्यांना बदलत, फक्त तुम्हाला जाऊन त्याला बोलायचंय, प्रभू ह्याला मला चर्चमध्ये बघायचंय, ह्याला तुझ्या भवनमध्ये मला बघायचंय, ह्याला ह्याला मी खरं सांगतो, मी ज्या ज्या लोकांच्या नावाने प्रार्थना केली आज ते लोक चर्चला आहेत. हालेलुया. परमेश्वर त्याची तलवार जेव्हा चालवतो ना तेव्हा झुकायला लागतं. म्हणून चालत नाही, मी झुकेगा नाही. प्रेज द लॉर्ड. झुकायला लागतं. आणि लिहिलेले प्रत्येक गुडगा टेकल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की तूच परमेश्वर खरा आहेस म्हणून. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रत्येक गुडगा टेकल. जे तुम्हाला नावं ठेवतात ना, जे तुमची निंदा करतात ना, ते सुद्धा टिकतील, छाती बडवतील. का नाही ऐकलं तुमचं? त्यावेळेस तुम्ही आनंद कराल आणि त्यावेळेस ते रडतील. आज तुम्ही रडत आहेत, आज तुम्ही रडत रडत तुम्ही काय करत आहे? पेरत आहेत. पण देव म्हणतो जे आज रडत आहेत ते उद्याच्याला हसतील. जे आज रडत रडत पेरत आहेत ते उद्याच्याला हसतील. आणि जे आज हसत आहेत तुमच्यावर उद्याच्याला ते रडतील. हालेलुया. योना काय बनवत होता? जहाज बनवत होता. योना ज्या वेळेस जहाज बनवत होता त्यावेळेस कितीतरी लोक हसत होते येऊन, हा वेडा झालाय, ह्याला मेंटेनला टाका. त्या काळात म्हणत असतील ह्याला वैद्यांची गरज आहे. पण नोहानी माघार घेतली. नोहानी त्याचं काम पूर्ण केलं आणि जेव्हा त्याची जहाज पूर्ण झाली तेव्हा अख्ख्या धर्तीवरती पाणी उतरून आलं. जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल तेव्हा हे सगळं नाश होणार आहे. हालेलुया. तुम्हाला नाही समजलं? प्रेज द लॉर्ड. नोहाची तारू बांधून पूर्ण झाली, पूर्ण धर्तीवरती पाणी आलं. ह्या काळामध्ये जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस पूर्ण या धर्तीवरती हाहाकार उतरून येईल. माणूस माणसामध्ये नसल, मंदिरांच्या विटावर नसतील. सगळं काही परमेश्वर म्हणतो पडणार आहे आणि सगळं काही ह्या धर्तीवरचं नाश होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वास करता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास करतो तुम्ही? मग तुम्ही विश्वासाद्वारे सगळं काही, पृथ्वीच नाही तुम्ही स्वर्गाला पण तुम्ही बघाल. जो विश्वास करतो तो स्वर्गाला बघणार. कारण ज्यावेळेस याकोब झोपला, लिहिलेला एका झाडाखाली याकोब झोपला, एक दगड त्यांनी उशापाशी घेतला आणि बघत होता तो दृष्टांत की स्वर्गातून देवदूत खाली उतरत होते आणि वर चढत होते. जर परमेश्वर शारीरिक रूपाद्वारे, तो शरीराने जिवंत होता, तो मेलेला होता का? तो झोपला होता, तो स्वर्गाला बघत होता. आज तुम्हीही, परमेश्वर तुम्हाला ते इथून पुढे नेत्र देईल, ते तुम्हाला परमेश्वर डोळे देईल की तुम्ही जिवंतपणे स्वर्गाला बघाल. हालेलुया. आणि तुम्ही परमेश्वराचं काम आत्मेने कराल, आत्मेने. हालेलुया. शरीराने नाही. शरीर तुम्हाला फसवल, शरीर तुमचं थकल, पण आत्मा परमेश्वरामध्ये हमेशा उल्हास पावल. हालेलुया. आपण वचन काढू. स्तोत्र 121 आणि 4. स्तोत्र 121 आणि 4. स्तोत्र 121 हा. वचन 4. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. आणि तो डुलकीही घेत नाही. प्रेज द लॉर्ड. आता आपण स्तोत्र संहिता 13 काढू आणि 1 पासून वाचा. कुणी पण वाचा पटकन.
भजन संहिता 13:1 पासून. हा, संकट समयी सहाय्यासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, हा संकट समयी सहाय्यासाठी सहाय्यासाठी प्रार्थना. प्रार्थना. कुठल्या समयी? संकट समयी. संकट समयी तू त्याला ओरड घे. संकट समयी तू त्याला मदत माग. स्वर्गातून तुझ्यासाठी तो हात त्याचा मोकळा करत. हालेलुया. दावीद संकटात आहे आणि संकटाच्या वेळेस तो मदत मागत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर बायबल वाचताय तर तुम्ही संकटाच्या वेळेस देवाला आठवण कराल. आनंदाच्या वेळेस तर कुणी पण देवाला धन्यवाद देईल, पण तुम्ही संकटाच्या वेळेस परमेश्वराचे आभार माना आणि तू किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. संकटाच्या समयी तुम्ही त्याच्या जवळ जा, तो तुम्हाला बघाल आणि तुम्ही त्याला बघाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, एक, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय? सर्व काळ काय? तू माझ्यापासून तू माझ्यापासून आपले आपले मुख कोठवर लपवणार? कोठवर लपवणार. बस. हालेलुया. दावीद काय म्हणते? तू माझ्यापासून आपलं मुख कोठवर लपवणार आणि माझ्यापासून तू का ओळखतोयस? त्याला माहिती होतं, दावीदाला माहिती होतं की माझा सासरा जो राजा होता त्याचं नाव शाऊल होतं. परमेश्वराने त्याच्यापासून जेव्हा वळला तेव्हा त्याच्यातला अभिषेक निघून गेला, म्हणून तो घाबरते आणि तो काय म्हणते? हे परमेश्वरा, माझ्यापासून तू वळू नको, माझ्याकडे तू बघ आणि जो अभिषेक मला दिलेला आहे तो कधी माझ्याकडनं घेऊ नको. त्या अभिषेकाची मला खूप गरज आहे. आज तुम्ही बोलणारे म्हणा हालेलुया, तुम्ही बोलताय तर तुम्हाला मिळतंय. तिथं लोक नाहीये दाविदापाशी. आज आपण काय करतो? लोकांमध्ये मोठ्या मोठ्या प्रार्थना करतो आणि घरामध्ये आपण छोट्या प्रार्थना करतो. नाही, परमेश्वराची इच्छा काय आहे? जेव्हा तू एकटा जातो त्यावेळेस तू जास्त प्रार्थना कर आणि माझ्या संग बोल, मला तुझ्या संग बोलायचंय. तिथं कोणच नाहीये, तिथं फक्त एकटा दावीद आहे. आणि दावीद काय करत आहे? संकट त्याच्यावरती उतरून आलेले आणि तो परमेश्वराकडे बघत आहे आणि देवाला तो बोलत आहे की माझ्याकडनं तू जाऊ नको, मला सोडू नको, माझा त्याग करू नको, माझ्यावरती जो अभिषेक तू केलेला आहे तो माझ्याकडे कायम असू दे. जे पाप मी केले त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. दावीदाने क्षमा मागितली. हालेलुया. आज तुम्ही ही क्षमा मागणारे बना. आज तुम्ही परमेश्वराकडे गुडघ्यावर जा. हालेलुया. तुम्ही काय पाप केले? जर परमेश्वर तुमचे पाप क्षमा करू शकतो, मी आणि तुम्ही कोण आहे की इतरांना आपण दोष लावल? इतरांना आपण म्हणून तुम्ही पापी आहेत? नाही, आपल्याला ती अनुमती नाहीये. आपण लोकांना आशीर्वाद देऊ शकतो, आपण लोकांना ब्लेस करू शकतो, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, पण कोणाचा तुम्ही अपमान नाही करू शकत. परमेश्वर म्हणतो आनंद करा, लोकांना प्रोत्साहन करा, लोकांना माझ्याकडे घेऊन या, कसेही असो. हालेलुया. दारू पितात पिऊ द्या, तंबाखू खातात खाऊ द्या, वाईट काम करतात करू द्या, इथं आणून तर तुम्ही बसवा. बदलण्याची जिम्मेदारी त्याची. हालेलुया. बदलण्याची जिम्मेदारी त्याची. तो ज्या वेळेस एका वैश्याला भेटला त्यावेळेस तो म्हटला नाही ही वेश्या आहे. लोक बोलले ही वेश्या, हिला काय तू आरोप देशील, काय हिच्यावर तू गुन्हा लावशील? परमेश्वर म्हणतो मला ती अथॉरिटी नाही आहे, पण मी त्या गोष्टी करणार नाही. का? जर येशू करू शकत नाही तर मी का करू? त्या वेश्याकडे पण येशू त्याच्या मुली समान बघत होता. हालेलुया. पाप करणाऱ्यांकडे तुम्ही कधी गुन्हेगार म्हणून बघू नका. पाप करणाऱ्यांकडे तुम्ही अशा हेतूने बघा, हा माझा भाव आहे, ही माझी बहीण आहे, परमेश्वराकडे मला ह्याला घेऊन यायचे. कसे का असाना तुम्ही इथं घेऊन या, परमेश्वर त्याला बदलल. परमेश्वराचं काम परमेश्वराला करू द्या. तुम्ही आणि मी ते काम नाही करू शकत. हालेलुया. परमेश्वर जर वचनांद्वारे परमेश्वर जर खडकातून पाणी काढू शकतो, तर आपल्यामध्ये तो जीवनाचा प्रकाश का नाही उमटवू शकत? का आपल्यामध्ये जिवंत काम करणार नाही? हालेलुया. तो म्हणतो शरीराने मी ह्या धर्तीवरती आलो, शरीराने मी सगळं काही सहन केलं, तुम्हाला पण शरीराद्वारे सहन करावं लागेल. संकट येतील असं नाही की येणार नाही, पण ते संकट तुमच्या समोर टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संकट तुमच्या समोर टिकणार नाही. तुम्ही संकटांना हाणून पाडाल, तुम्ही संकटांना पायतळी तुडवाल, तुम्ही संकटांवर विजय मिळवाल. हालेलुया. आज जर तुम्ही विश्वास करताय,
आज प्रत्येक भिंत परमेश्वर तुमच्या पायाखाली पाडेल. हालेलुया. कुठल्या भिंती आहेत? आजाराच्या असतील, दुःखांच्या असतील, संकटांच्या असतील. हालेलुया. कुठल्या भिंती आहेत मला माहित नाही, पण आज त्या भिंती तुमच्या तुटतील. आमेन. आज त्या भिंतींवर तुम्हाला विजय मिळवून देईल. आज तुम्ही कुठल्या भिंतींवर आहात, कुठल्या परमेश्वर तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये आजपर्यंत शैतान आणते, आज देव त्या शैतानाला तुमच्या समोर पाडणार आहे. हालेलुया. आज त्याचं कुठलंच हत्यार तुमच्यावर चालणार नाही. तुमच्यासाठी शस्त्र बनवले असतील, पण एकही शस्त्र तुमच्यावर चालणार नाही. तो म्हणतो संकटाच्या वेळेसच परमेश्वराकडे जा आणि परमेश्वराला तुम्ही बोला. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल ना, खूप ताप आहे, खूप थंडी आहे, खूप त्रास आहे, शरीरामध्ये ताकद नाहीये, शरीर अशक्त झालेले, त्याच वेळेस देवाकडे जाऊन तुम्ही धन्यवाद द्या. प्रभूला बोला प्रभूला. हालेलुया. मला माहित नाही हे आजार माझ्या शरीरामध्ये का आलेत, पण मी खरं सांगतो येशू आज आलेत माझ्याकडं. आज त्यांना माझ्या शरीरामध्ये मरायला लागल. आज माझ्या शरीरामध्ये त्यांना मरायला लागल. का? कारण येशूने माझ्यासाठी रक्त सांडलेले, येशूने माझ्यासाठी सगळं काही पूर्ण केलेले. यशया 53 मध्ये त्याच्या बसल्या फटकेचं आरोग्य मला त्यांनी दिलेले. हालेलुया. तुम्ही बोलणारे बना, तुम्ही बोलणारे बना. मी आजारांनी भरणार नाही. इथून पुढे याकोब 5:15 मध्ये लिहिलेलं आहे, जर विश्वासाने तू कुणासाठी प्रार्थना करशील त्यांना परमेश्वर आजारातनं बरं कर. आज माझा उपयोग ह्या धर्तीवरती करून घे. तुम्ही आजारांशी नाही झुंजणार. हालेलुया. शैतानाला तुमची भीती वाटेल. इथून पुढे शैतान तुमच्याद्वारे घाबरल. हालेलुया. तुम्ही कुठल्या नगरात राहता, कुठल्या वस्तीत राहता, कुठल्या घरात राहता, शैतानाला इथून पुढे तुमचा त्रास होईल. हालेलुया. शैतान तुम्हाला घाबरल. मी नाही बोलते, जे मला पवित्र आत्मा सांगते मी ते बोलते. शैतान तुम्हाला घाबरल, दुष्ट आत्मे तुम्हाला घाबरतील. पण असे काम तुम्ही नका करू की तुम्हाला दुष्ट आत्म्यांकडे बघून भीती वाटेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर चुकीचं काम केलं तर तुम्ही घाबरणार, पण जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही लाखांना जिंकणार. आमेन. हालेलुया. तुम्ही लाखांना जिंकणार. तुमच्याकडे लोक बघतील आणि लोक तुम्हाला म्हणतील, तुझ्या चेहऱ्यावरती इतकी चमक कशी काय? तुम्ही म्हणायचं, मी अशा ठिकाणी जातो. हालेलुया. माहिती तुम्हाला, ज्या वेळेस शरीरातल्या हड्ड्या चुरा होत्यात, डॉक्टरांना किंवा एक्सरेंनी ते कळत नाही, त्यावेळेस कशात टाकतात ते चेक करण्यासाठी? MRI काय म्हणतात त्याला? हा, MRI CT स्कॅन करतात ना, त्या मशीन मध्ये टाकून प्रत्येक नस, प्रत्येक हड्डी, प्रत्येक सगळं शरीर तुमचं दिसतं का नाही तिथं? हालेलुया. मग डॉक्टरांना कळतं की कुठं त्रास आहे ह्याच्या शरीरामध्ये, कुठला पॉइंट ह्याचा खराब झालेला आहे. हालेलुया. समजतंय तुम्हाला? मग डॉक्टर काय करतो, त्याच्यावर औषधं तुम्हाला देतो. मग तुम्ही अशा ठिकाणी येतात, अशा मशीन मध्ये तुम्ही येतात की परमेश्वर तुम्हाला बघतो आणि काय कमी ती कमी देव तुमच्यातली काढून टाकतो. हालेलुया. इथून औषधांची गरज नाही, इथून वचनांची गरज आहे. वैद्यांचा वैद्य, डॉक्टरांचा डॉक्टर, माझा येशू माझ्या सोबत आहे, तर आजारही माझे काहीच बिघडवणार नाही. हालेलुया. पूर्वी मी चुगलेखोर होतो, पण इथून पुढे मी वचन सांगणार असेल. पूर्वी मी लोकांची निंदा करत होतो, पण इथून पुढे मी लोकांसाठी प्रार्थना करणारा बनल. हालेलुया. खूप लोकांना इथून आधी त्रास दिला, इथून पुढे मी लोकांना परमेश्वराकडे घेऊन येईल. हालेलुया. खूप लोक माझ्या नावाने चिडत होते, पण इथून पुढे माझ्या नावाने लोक बरे होतील. कारण येशू स्वतः म्हणतो, माझ्यापेक्षाही तुम्ही मोठे काम करा. माझ्यापेक्षा, येशू म्हणतो, माझ्यापेक्षा मोठे काम करा. मग जर माझ्याकडे तुम्ही आता शिकायला आणि मी काम करत आहे, आणि जर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे काम केले, तर मला जलसी नाही झाली पाहिजे, मला आनंद झाला पाहिजे. हालेलुया. पॉवरटाईनद्वारे आजारी बरे होते, रोहिणीद्वारे आजारांना बरं वाटते, भाऊंद्वारे लोकांना डोळे येते.
हालेलुया. आनंद झाला पाहिजे. इथं उभं राहून फक्त मी बोलणार नाही, तर मी आनंद पण करणारा बनलो पाहिजे. हालेलुया. म्हणून त्या म्हणतो, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. लोक फक्त भविष्यवाणी करतात. ह्या चर्च मधनं पास्टर बनतील, ह्या चर्च मधनं लीडर बनतील, आणि नंतर बनल्यानंतर तेच त्यांच्यावरती जाळतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू भविष्यवाणी केली होती आणि जर ती भविष्यवाणी कुणीतरी रिसीव्ह केली आणि देवाने जर त्याला बनवलेला आहे, तर तू कोण आहेस त्याच्यावर जाळणारा? तू कोण आहेस त्याच्यासाठी उभा राहणारा, त्याच्या विरोधामध्ये बोलणारा? शाऊल हमेशा दाविदाच्या विरोधामध्ये होता, पण शाऊलला परमेश्वराने पाडलं. हालेलुया. समजते तुम्हाला? यस. जो तुमच्या विरोधामध्ये उभा राहील त्याला पाडायला लागल. जो तुमच्या विरोधामध्ये उभा राहील त्याला हारायला लागल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून खूप पुढे जायचंय मला. आज तुम्ही इथून आहे ना, येशूला घेऊन जाणार. इथून आधी तुम्ही स्वतःला फिरवत होते. तुमच्यामध्ये मी होता, घमंड होता, अहंकार होता. पण इथून पुढं प्रत्येक ठिकाणी तुम्ही येशूला ठेवाल. इथून पुढं मी नाही, आता येशू आहे. हालेलुया. मी 2 आठवड्यांपूर्वी शिक्षण दिलं. त्या गोष्टींवर घमंड कधीच करू नका. ज्यांचा नाश निश्चिंत आहे त्या गोष्टींवरती घमंड करा. ज्यांचा नाश नाही, ते सार्वकालिक टिकणाऱ्या जीवनाला तो दाखवतो. त्याला ओळखतो म्हणून तुम्ही घमंड करा. तो मला ओळखतो म्हणून तुम्ही घमंड करा. हालेलुया. माझ्याद्वारे लोक बरे होतात म्हणून घमंड करा. कारण लोकांना तुमच्यातला तो घमंड दाखवा जो पवित्र आहे. तो घमंड नका दाखवू ज्याच्याने तुम्ही नरकामध्ये पडणार आहेत, ज्याच्याने तुम्ही हारणार आहेत, ज्याच्याने तुमचा नाश होणार आहे. हालेलुया. शाऊलनी त्याच्या लोकांना, त्याच्या सैन्याला अहंकार दाखवला आणि तो अहंकार बघून त्याचे सैनिक मेले. प्रेज द लॉर्ड. पण दाविदाकडनं त्याच्या सैनिकांना नम्रपणा दिसला. दाविदाबरोबर तो प्रत्येक सैनिक आज जिवंत आहे. जर तुम्ही आज त्या सेवकाबरोबर जर तुम्ही सेवा करताय, जो तुम्हाला येशू संघ ओळख करून देतो, हालेलुया, तर तुम्ही जिंकणारे बनाल. कारण तो जिंकलेला आहे. हालेलुया. तो मी तुम्हाला दाखवत नाही, मी तुम्हाला येशूला दाखवते. हालेलुया. मी आधीपासून प्रचार करते. मला जास्त मोठं करू नका. जर तुम्हाला मोठं करायचंच आहे, तर ज्यांनी तुम्हाला निवडलं त्याला मोठं करा. हालेलुया. जेव्हा तुम्ही पापी होते, जेव्हा तुम्ही नरकात होते, जेव्हा तुम्ही व्यसनात होते, त्याच वेळेस तो तुमच्याकडे आला आणि तुम्हाला त्यांनी त्याच्या रक्ताने शुद्ध करून बनवून उभं केलं. त्याच्याकडे तुम्ही बघा. त्यांनी तुम्हाला, मी नाही. जर मी तुम्हाला बोललो माझ्यामुळे तुम्हाला स्वार्थ मिळत आहे, तर मी घमंडी. जर तुमच्यातलं कोण बोललं माझ्यामुळे ह्यांच्याकडे स्वार्थ गेली, तर तुम्ही घमंडी. तुमचा उपयोग देवाने करून घेतलाय. तुम्ही कधी म्हणू नका हालेलुया माझ्यामुळं ह्यांच्याकडे देव गेलेला आहे. तू एक पात्र आहेस, परमेश्वर तुझा उपयोग करून घेते. कधी तुमच्या मुखातनं बोलू नका हालेलुया हो माझ्यामुळे तुम्हाला देव मिळाला, आज तुम्ही मला विसरता. तुम्ही त्यांच्याकडे असू नसू तुम्हाला विसरून जाऊ असं प्रार्थना करा. ज्याला मी जाऊन स्वार्थ सांगितली होती तो मला विसरला तरी चालेल, पण त्याने तुला कधी विसरू नये. तुझ्या बरोबर त्याचं नातं घट्ट कर, त्याचं नातं खंबीर कर. हालेलुया. तू त्याला प्रभूचे हात धरून तू चालव. मला विसरू दे, पण त्याने तुला कधी विसरू देऊ नको. प्रार्थना पाहिजे विश्वासणाऱ्याची. आज विश्वासणारे तू आणि मै करत आहे. चर्चमध्ये तू आणि मै करत आहे थोड्या गोष्टींवरनं. हालेलुया. आपलं चर्च हे सगळ्यांचं चर्च आहे. इथून वचन सांगतो त्याचं एकट्याचं चर्च नाही. प्रेज द लॉर्ड. मी बी तुमच्या संग तितकाच आहे जितका येशू तुम्हाला बघत आहे. असं नाही की माझ्यासाठी जास्त रक्त सांडलं आणि तुमच्यासाठी कमी रक्त सांडलं. आपल्या सर्वांसाठी त्यांनी समान रक्त सांडलं. जर माझ्या जीवनात तो काम करतो तो तेच काम तुमच्या बी जीवनात करणार. फक्त तुम्हाला तसं मागायला पाहिजे. यस, ब्रदर बोलतात बरोबर आहे, जसं ब्रदर करतात तसं मला पण केलं पाहिजे. हालेलुया. जर ब्रदर सकाळी 7:45 वाजता जाऊन संध्याकाळी 8 वाजता घरी येऊन जर घरामध्ये ते प्रार्थना करू शकता, तर मी कोण आहे झोपून खाणारा?
मीही प्रार्थना करणार, मीही कष्ट करणार, मी कष्टाची भाकर खाणार. कोण मला माझ्याकडे बोट लावल अशा गोष्टी करणार नाही का? कारण माझा देव गर्वाने उठून हालेलुया म्हणेल, हा माझा खरा शिष्य आहे, हा माझी खरी शिष्य, हालेलुया, ह्यो माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी, कष्टाचं अन्न खाऊ माझी सेवा केली. हालेलुया. त्या सेवकासंग तुम्ही कधीही तुम्ही माघार जाऊ नका. त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहा. कारण तो सेवक देवाच्या बरोबरीने चालते, देवाला संगत घेऊन चालते, तर तो तुम्हाला कधी पाडणार नाही आणि तुम्हाला तो कधी कमी ठेवणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी इथून तुम्हाला कधी कमी करणार नाही. हालेलुया. परमेश्वर आपला तो आहे. जर ह्या पुलपिटवरनं जर वचनांमधनं जर मी कुणाला टार्गेट करतोय तर देव मला टार्गेट करेल. प्रेज द लॉर्ड ब्रदर. हालेलुया. वचनांमधनं जर मी कुणाला निशाणा करतोय तर देव मला निशाणा करेल. वचनांमधनं कधी कुणाला टार्गेट करायचं नाही. जर कोणासंग तुझं काय असेल तर ते पर्सनली मंदिराच्या बाहेर जाऊन तू बोल, पण मंदिरामध्ये कोणासंगतच कधी डाव रचू नको कुठल्या गोष्टींचा. कारण हे पवित्र आहे, ह्याला पवित्र असं असू दे. हालेलुया. जर मला वाटलं की आज हे नाहीत आले ब्रदर, ते नाहीत आले, तर मी त्यांना वचनातून टार्गेट नाही करणार. हालेलुया. मी त्यांना बाहेर बोलणार की ब्रदर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. असतो कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. असं नाही की प्रॉब्लेम नसतात, सगळ्यांना सगळं भेटतं नाही. असं नाही माझ्याकडे रिक्षा आहे म्हणून मी उठून पटकरून येतो, तसं दुसऱ्यांकडे पण गाड्या असतील. होतो कधी कधी उशीर आपल्याला. हा, मी बोलतो लवकर या का, कारण आपण देवाचा आदर करणं गरजेचं आहे. मी का लवकर या म्हणतो, जर आज तुम्हाला ती सवलत मिळालेली आहे, जर 1ची मीटिंग येतं तुम्ही, मी म्हणतो 12ला निघा, 3ची मीटिंग येतो तुम्ही 2ला निघा, तुम्ही इथं या. हालेलुया. उशीर होत असेल तर होऊ द्या, पण विनाकारणचा उशीर करू नका. मग देव बघतो आपल्याला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बघतो आपल्याला. म्हणून इथून हे पुलपिट आहे, ह्याचा आदर तुम्ही सगळेजण करा. हे देवाचं पवित्र काही आहे, स्थान आहे, पवित्र स्थान आहे. ह्याचा जर आदर तुम्ही कराल तर मी खरं सांगतो आपली सेवा परमेश्वर उंच करल, उंच करल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू अजून वचन. यहोशुवाचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 20. हळूहळू वाच. हा. यरीहोचा पडाव. हा, यरीहोचा पाडाव. हा, यहोशुवा 6वा अध्याय 1 ते 20. यरीहोचा पाडाव. हा, वाच. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे तिथं? यरीहोच्या भिंती काय केल्या होत्या? मजबूत लावून बांधून घेतल्या होत्या. आणि त्यांच्यातलं कुणी बाहेर आलं नाही, आत गेला नाही. का? ह्या गोष्टी का घडते यरीहो मध्ये? यरीहो म्हणजे जे शहर आहे ज्याच्यातनं फक्त इस्रायल लोकांना जायचंय. आणि देव काय म्हणतो? जो देश तुला जायला देईल त्यांना तू डवचू नको, त्यांना तू त्रास देऊ नको. तू जे तुझं स्वागत करतील त्यांना तू आशीर्वाद देऊन तिथनं तू जा. पण इथं काय घडलंय? यरीहोचे जे लोक आहेत, इस्रायल लोक येतात म्हणून ते काय करत आहेत? ते कमानी बांधत आहेत की आम्ही त्यांना इथून जागा देणार नाही. आणि परमेश्वर आपला तो आहे, जर माझ्या लोकांचा रस्ता थांबवलाय तर मी त्यांचा रस्ता मोडणार नाही, मी तिथूनच घेऊन जाणार. हालेलुया. मी दाखवणार मी त्यांचं जिवंत देव आहे. हालेलुया. आज शैतान तुम्हाला घाबरते, आज तो तुम्हाला घाबरून तो काय करते? तो कमाने उंच करते. कुठल्या कमानी आहेत त्या? कदाचित त्या आजारांच्या असतील, कदाचित त्या घरच्या वादविवादांच्या असतील, कदाचित कुठल्या कर्जांच्या असतील. इथं येण्यास तो तुम्हाला थांबवते. पण माझी आज प्रार्थना आहे की प्रत्येक भिंत आज देव पाडणार आहे. आज देव प्रत्येक त्या गोष्टीवर तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. आज तुम्ही इथून येशूला घेऊन जाणार आहे. आज तुमच्या घराकडे जाऊन तुम्ही बोला, हे परमेश्वर, ह्या घरामध्ये मी राहते, ह्या घराला मी ब्लेस करतो. प्रत्येक दुष्ट आत्मा ह्या घरातला निघून जाऊ दे. हालेलुया. तुमच्या मुखातले शब्द देव तो 2 धारी तलवार चालवल.
समजते तुम्हाला? समजते तुम्हाला? हालेलुया. हा, पहिल्यापासून वाच. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे इस्रायल लोकांच्या भीतीमुळे. यरीहोच्या वेशी. कोणाच्या भीतीमुळे? इस्रायल लोकांच्या. इस्रायल लोकांच्या. तुम्हाला सांगू, इस्रायल लोकांना का लोक घाबरत होते? त्यांना पण संधी होती बदलण्याची. जर इस्रायलचा परमेश्वर जर जिवंत आहे, तर मी जर त्या देवाला स्वीकारलं तर ते देव मला पण सांभाळल. यरीहोच्या लोकांना पण संधी होती. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला संधी आहे. आणि जे आपल्याकडे बघतात ना, जे आपल्याकडे बघून हसतात ना, त्यांना पण संधी आहे. पण जर त्या संधीचं जर सोनं केलं नाही तर नरक निश्चिंत आहे. मी नाही बोलते, बायबल बोलते. मी नाही कोणाला नरकामध्ये टाकणार, मला ते काम नाहीये. पण जर आज तुम्ही स्वतःला नाही बदललं, जर आज तुम्ही स्वतःला नाही जर देवाकडे घेऊन गेले, तर नरक नक्की आहे आपल्यासाठी. पण जर तुम्ही जिवंत देवाला दाखवताय, जे तुम्हाला हसतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय, जे तुमची टिंडल टवाळे उडवतात त्यांच्यासाठी तुम्ही विनंती करताय, तुमच्या वैरांना तुम्ही ब्लेस करताय, तर तुमचं स्वर्गामध्ये जाणं निश्चिंत आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. आणि तुम्ही तिथे येशूला बघणार. कारण आपण आता गीत गायलं, यीशु से मिलूंगा जब मैं सब कुछ कहूंगा तब मैं गले से लगाएगा वो पोंछ देगा मेरे आंसू. जेव्हा ते तुम्हाला गाड्याला लावल ना, जेव्हा तुम्ही रडत असाल ना, सगळे अश्रू तुमचे पुसल. म्हणून यशाया संदेशता काय लिहितो? यशाया 60:20 मध्ये, इथून पुढचे तुझे दुःखाचे दिवस देव काढून टाकील. हालेलुया. आणि येशू काय म्हणतो? जे यशायाने लिहिलेलं आहे ते प्रत्येक अक्षर मी पूर्ण करणार. जे यशायाने बोललेलं आहे ते माझ्या लोकांच्या जीवनामध्ये ते मी घडवणार. हालेलुया. एकही सुटणार नाही. जो येशूच्या नावाने चालतो त्याच्यातलं एकही पडणार नाही. कारण येशू ताकद देणार आहे. येशूच्या नावामध्ये नवं जीवन आहे. येशूच्या नावामध्ये हालेलुया लोकांचं आंधळपण निघून जातं. येशूच्या नावामुळे. येशूच्या नावात इतकी ताकद आहे. जर आपण त्याला भेटल्यावर, त्याच्या गळ्याला लागल्यानंतर किती सामर्थ्याने आपण भरल. तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा. हालेलुया. तो सामर्थ्याने भरलेला देव जर तुमच्याकडे सामर्थ्य घेऊन आला तर तुम्ही काय कराल ह्या जगामध्ये? मग तुम्ही म्हणाल आता कुणाची गरज नाही, आता मी एकटा काफी, आता मी एकटा बास, ह्या जगाला मी एकटा बास. हालेलुया. किती बी येऊ दे त्यांना मी एकटा बास. हालेलुया. एकटा बदलणार मी. एकटा. किती बदलणार? किती लोक? तुम्ही एकटे बास. जर तुम्ही एकटे मोहरीच्या दाणे इतका विश्वास करताय आणि जगाकडे तुम्ही हात ठेवून प्रार्थना करताय तर सगळं जग बदलणार. सगळं जग बदलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अख्खं जग तुमच्याद्वारे देऊ. फक्त मोहरीचा दाणा केवढीचा असतो माहित आहे ना? दुसरी कुठली मोहरी नाही. जी तुम्ही वरण बनवताना सगळ्यात आधी तुम्ही फोडणीला देतात. कशात टाकतो तुम्ही? तेलात टाकता. बरोबर ना? ती मोहरी, त्या मोहरीच्या दाणे इतका जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही जगामध्ये जाऊन काम करणारे बना. फक्त भारत देशात नाही, भारत देशाच्या बाहेर पण देव तुम्हाला घेऊन येईल. तुम्ही म्हणाल आता आम्हाला इंग्लिश येत नाही, तुमची भाषा त्यांना देव समजून सांगणार. तुमच्याद्वारे देव मोठं काम करणार. तुम्ही फक्त बोला. देवाला तुमच्याकडनं इच्छा काय आहे माहिती आहे? तुम्ही बोलणारे बनावे. तुम्ही बोलणारे बनावे. तुम्हाला जखऱ्या बनवले का देवानी? आपल्यामध्ये कोण आहे का मला मुख बनवले ब्रदर मी कसा बोलू? देवाची इच्छा नाही तुम्ही जखऱ्या बनावे. देवाची इच्छा आहे तुम्ही बोलणारे बनावे. जखऱ्या पण माहिती तुम्हाला? ज्याला मुलगा होणार होता म्हातारपणी, अशक्य गोष्ट होती, शक्य नव्हती. तो काय म्हणतो माहितीये? मंदिरामध्ये असतो, देवाच्या सानिध्यामध्ये असतो आणि तिथं काय करत असतो? देवापासून ती धूप वेदी जाळत असतो आणि तिथं देवाचा आत्मा त्याला बोलतो, जखऱ्या. ते म्हणतो, हा प्रभू मी तुझा परमेश्वर, तुला मी मुलगा देणार आहे. त्याचं नाव तू योहान ठेव. काय ठेव? योहान. बाप्तिझम करणारा योहान. तो लगेचच बोलणार होता, मी म्हातारा आहे, मी कसं काय माझ्याकडनं मुलगा होईल? देव त्याला मुख बनवतो.
आज तुम्ही काय करता, आज तुम्ही काय बोलता? जर तुमच्यात वाईट शब्द निघत असतील तर माझी प्रार्थना आहे तुमच्या प्रत्येकासाठी, देव तुम्हाला मुका असं बनवल. पण जर तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करताय, जर तुम्ही लोकांसाठी विनंती करताय, तर मी खरं सांगतो तुमच्या जड जिभेला पण परमेश्वर स्पर्श करत. आणि तुम्ही पटापट 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 पोपट्यासारखे बोलायला सुरू करा. आपल्यामध्ये आले होते ना बरोबर, पोपटासारखे. बाजूच्याला म्हणा तुम्ही पोपटासारखे बनणारे बोलणारे बना. आमेन. पोपटासारखे. नितीन भाऊ खंडाळे ब्रदरला बोल. हा, तुम्ही पोपटासारखे बोलणार. हालेलुया. इथून आधी ब्रदर, इथून आधी दारू पिल्यानंतर पोपटासारखे बोलत होतो. आता इथून पुढं वचन घेऊन पोपटासारखे बोलणारे बना. ते गाणं गायलं होतं ना त्या दिवशी, समजते तुम्हाला? परमेश्वर तुमच्यातून अद्भुत काम करत. जे दारू पितात, ज्यांना दारू पिल्याशिवाय झोप येत नाही, जर ते तुमच्याकडे आला ना, त्याला सुद्धा भीती वाटेल दारूचा ग्लास पकडायला. असं परमेश्वर तुम्हाला बनवणार. जे मिसरी खातात, ज्यांना मिसरी लावल्याशिवाय काम होत नाही, ज्या वेळेस ते लोक तुमच्याकडे येतील, ते तुमच्याकडे बघून मिसरी सोडून देतील. जे तंबाखू खातात रात्रंदिवस, हालेलुया, त्यांना तंबाखू खाल्ल्याशिवाय काम होत नाही, ते लोक तुम्हाला बघून तंबाखू सोडून देतील. हालेलुया. जे लोक निंदा करते रात्रंदिवस, त्यांच्या पोटातलं जेवण हजम होत नाही निंदा केल्याशिवाय, इथून पुढे तुमच्याकडे बघून ते लोकांची निंदा करणं सोडून देतील. हे देव परमेश्वर अद्भुत काम करत. मीच बघते का त्या गोष्टी? तुम्ही पण बघतात की नाही? हालेलुया. मी पण अशा ठिकाणामधनं आलोय ना, झोपडपट्टीत आलोय, मला माहिती आहे हालेलुया काय चालतं. एका घरामध्ये मटण शिजते तर ती 10व्या घरी वाज जातो, कुठंतरी मटण शिजते. हालेलुया. आता इथून पुढं तुम्ही जर बदलले तर तुमच्या अख्ख्या नगरामध्ये कळल की तुम्ही बदलले. कारण देव परमेश्वर तुमच्यातनं स्वर्गातली सुगंध प्रगट करत. हालेलुया. तुम्ही 1 किलोमीटर अंतरावर असताना शैतानाला वास येईल की तुम्ही तिथं आलात, आणि तो त्यांच्या शरीरातनं निघून जाईल. हालेलुया. आपला इशू कोण होता माहितीये? आपला इशू तो होता, तो स्वतः म्हणत नव्हता मी इशू आहे. दुष्ट आत्मा ओळख करून देत होता की हा कोण आहे. इथून पुढे तुमची ओळख दुष्ट आत्मे करून देतील. प्रेज द लॉर्ड. तुमच्या नगरामध्ये, तुमच्या शहरामध्ये तुम्ही जिथं राहतात, तुम्हाला लोक शोधतील लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? इथून पुढं लिंबूवर आणि मिरचीवर विश्वास ठेवणार नाहीत. इथून पुढे तुमच्या हातावर लोक विश्वास ठेवतील. इथून पुढे तुमच्या हातावर. हालेलुया. ह्याचा हात माझ्या डोक्यावर पडला, मारू नका कोणाला. हालेलुया. ह्याचा हात माझ्या डोक्यावरती आला की मला आरोग्य मिळणार. कारण हा देवाचा आहे. हालेलुया. हा परमेश्वराचा आहे. हा शांतीने भरलेला आहे. हा प्रार्थना करतो. हा भजन संहिता 91 मनन करतो. जेव्हा हा माझ्याकडे येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवील, मला आरोग्य मिळेल. लिंबू आणि मिरची आणि अंड नाही, ते तुम्हाला खाण्यासाठी दिलेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लिंबू मिरची लोक गाडीला लावून फिरताना वाटतं वाय माझं देव माझ्या गाडीवर किक मारायच्या आधी, हे प्रभू ही गाडी मी तुझ्या हातामध्ये देतो. मी जरी चालवत असलो तरी ह्याच्यावर कंट्रोल तुझा असू दे. आणि जर माझ्यामध्ये अहंकार असेल तर माझ्यावर कंट्रोल तुझा असू दे. प्रार्थना कर. घमंडी तो व्यक्ती जो गाडीसाठी प्रार्थना करत नाही. जो प्रार्थना करायच्या आधी जर गाडी सुरू करत असेल तर घमंडी आहे तो व्यक्ती. हालेलुया. घरातनं बाहेर निघायच्या आधी जर तुम्ही प्रार्थना करत नसाल तर तुम्ही घमंडी. स्वयंपाक करायचा. हालेलुया. ब्रदर आमच्याकडे आले. हालेलुया. ब्रदर सिस्टर म्हणत असतील सगळे आता, ब्रदर आमच्याकडे आले. लाइटर पहिल्यासारखं माचीस नाही आता, लाइटर आहे.
मी खरं सांगतो, सिगडी पेटवायच्या आधी जर तुम्ही प्रार्थना करताय तर तुम्हाला लायटरची गरज लागणार नाही. हालेलुया. कारण तुमच्यातली पवित्र आग त्या अग्नीमध्ये निघत आणि त्याच्यातनं तुमच्यासाठी स्वयंपाक होईल. खूप अद्भुत चमत्कार घडलेले आहेत. अद्भुत चमत्कार, अशी चमत्कार बघितलेले आहेत मी की पूर्वी काय होते, स्टोव होते. काय होते? स्टोव. पूर्वी गॅस सिलेंडर कोणाकडे नव्हते. पण मी ऐकतो त्या लोकांची साक्ष. ते लोक म्हणतात, ब्रदर तुम्हाला काय सांगू, आम्हाला रॉकेल भेटत नव्हतं आणि चूल जर पेटवाय गेलो, एक घर चूल पेटवतंय 10 घर येऊन भांडणं करायला. आमचं घर काळं होते. प्रेज द लॉर्ड. खरं आहे का हे? मग रॉकेल भेटत नव्हतं, काळं बी भेटत नव्हतं, पांढरं बी भेटत नव्हतं. पूर्वी म्हणायचे ना लोक, काळ्या बाजाराने आणू आपण, जास्त पैसे देऊ, तसं पण नव्हतं भेटत. मग विश्वासणारे काय करायचे तुम्हाला सांगू? विश्वासणारे येशूने जर मोठे मोठे काम केलेले आहेत, हालेलुया, येशूने जर 2 भाकरी आणि किती भाकरी, 5 भाकरी आणि 2 मासे जर हजारो लोकांना दिलेले, आज माझ्या घरामध्ये फक्त 3 आणि 4 लोक आहेत. आज आम्ही उपाशी झोपणार नाही. स्टोवरती हात ठेवायचे. काय करायचे? स्टोवरती हात ठेवायचे आणि प्रार्थना करायचे. आणि जिथून आपण राखेल टाकतो ना त्या टाकीमध्ये, त्या टाकीमध्ये पाणी वाटायचे आणि त्याच्यावरती जेवण बनवून लोक खायचे. तोच व्यक्ती करू शकतो जो विश्वासाने भरलेला आहे. हसतील ते लोक ज्यांना विश्वास माहित नाही. हालेलुया. तुमच्यावर लोक हसतात ते, अरे काय प्रत्येक रविवारी जाता, तुला माहित नाही शेवटच्या दिवशी तू रडशील, मला का उचलून घेऊन गेले नाही. अहो मला जायचं होतं घेऊन. हालेलुया. कसं पण मला न्यायचं, मारत न्यायचं होतं. ते लोक शेवटला म्हणतील मला मारत नेलं असतं तरी चाललं असतं, पण मला एकट्याला सोडून नव्हतं जायचं. कारण आता येशू येते, तुताऱ्या वाजते. बघा हालेलुया, माझ्या कानावरती नाद सुरू आहे येशू येण्याचा. विश्वासणाऱ्यांच्या कानांवरती आवाज येईल तुताऱ्या वाजलेल्या. आणि प्रत्येक डोळा त्याला बघल आकाशात येताना, प्रत्येक नेत्र त्याला पाहतील. मी नाही, बायबल बोलतं. प्रेज द लॉर्ड. बायबल बोलतं. मी काहीच बोलत नाही. ज्यांना कान येत तो ऐकव. गेल्या आठवड्यात आपण ऐकण्यावरनं आणि झोपण्यावरनं शिकलो. प्रेज द लॉर्ड. तर ह्या रविवारी तुम्हाला काय परमेश्वर बोलत हे तुम्ही नीट ध्यान देऊन ऐका. जे तुम्हाला त्रास देतात ते विनाकारणचा, ते शेवटला रडतील. ते शेवटला रडतील. हालेलुया. आता समजा एक्झाम्पल देतो. आता नितीन भाऊंचं कुटुंब, खांदारे भाऊ त्यांच्या वस्तीतून येतात ते. ओके. खंडाळे ब्रदर पण तिथंच राहतात ना. तुम्ही लोक त्या वस्तीतून येतात ते, समजते. काय लोक तुमच्याकडे बघून हसते, तुमची निंदा करते. शेवटला जे निंदा तुमची करतात ना, ते लोक तुम्हाला काय म्हणतील माहितीये? आम्हाला मारत नेलं असतं तरी चाललं असतं, कारण आम्हाला जिवंत देव तरी कळाला असता. पण आपला परमेश्वर तो नाही कोणावर बळजुबरी करावी. तू जर शरीराने मला स्वीकारतोय तर शरीराद्वारे आत्म्याद्वारे तू स्वर्गाला बघशील. हालेलुया. मेल्यानंतर ना तो कुणी पण म्हणाल येशू माझा प्रभू आहे, कारण मेल्यानंतर ना त्याला माहिती आहे कुठं काय नरक आहे आणि काय स्वर्ग आहे. पण देव म्हणतो जिवंत आहेस ना, ह्या शरीरामध्ये ताकद आहे ना, ह्या शरीरामध्ये जीवन आहे ना, तोपर्यंतच मला स्वीकार, तर मी तर स्वर्ग तुला स्वीकारेन. मेल्यानंतर ना नाही, जिवंत आहे तोपर्यंत तू मला स्वीकार, मी तुला स्वीकारेन. शरीराद्वारे, येशू शरीराद्वारे मेला तर तुम्ही पण शरीराद्वारेच परमेश्वराला स्वीकारायचं. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं 5 मिनिटात मी संपवतो. पुढं परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा यरीहो त्याचा राजा, यरीहोचा त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर, त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. काय केलेलं आहे? मी तुझ्या हाती दिले आहेत. सगळे दुष्ट आत्मे तुमच्या हाती दिलेले. आता तुमच्या हातात आहे त्यांना काय करायचंय. तुमच्या हातात ते नाहीये की तुम्ही रडत बसताल त्यांच्याकडे बघत नाही. आता त्या दुष्ट आत्म्यांना तुमच्या हातात दिलेले. इथं तिथले सगळे पराक्रमी वीर, वीर म्हणते परमेश्वर आपल्या वैऱ्यांना सुद्धा,
ते तुझ्या हातात दिलेले आहेत. आता तू बघ त्यांना काय करायचं. युद्ध तुझं पण आहे. हालेलुया. एक वेळ आहे तुला उठून तलवार चालवायला लागल आणि एक वेळ आहे देवाला तिथं तुला उभं करायला लागल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची वेळ काय आहे आता सगळ्यांची सांगू मंडळीची. घरामध्ये जाऊन कवाड लावून प्रार्थना गुडघ्यावर जाऊन करण्याची. एक वेळ येईल की देव तुमच्या जगामध्ये उपयोग मोठ्या प्रमाणात करून. माझ्यापेक्षा पण तुम्ही मोठे कामं कराल. माझ्यापेक्षा तुम्हाला लोक जास्त ओळखतील. माझ्यापेक्षा तुम्हाला लोक म्हणतील आमच्याकडे तुम्ही प्रार्थनेला या, आमच्याकडे तुम्ही वचन सांगण्यासाठी या. हालेलुया. तुम्ही जर विश्वास करताय तर तुमच्या म्हणणं काम होईल. हा पुढं तुम्ही सगळे योद्धे व्हा. तुम्ही सगळे काय व्हा. योद्धे. कोण व्हा तुम्ही. तुम्ही योद्धे. जर तुम्ही बायबल वाचताय तर तुम्ही योद्धे. जर तुम्ही प्रार्थना करताय तर तुम्ही योद्धे. जर तुम्ही तुमच्या वैरांसाठी प्रार्थना करताय तर तुम्ही योद्धे. तुम्ही संकटात आहे, तुम्ही दुःखात आहे, तुमच्या घरामध्ये तंगी आहे, घटी आहे, प्रॉब्लेम आहे, मुलं तुमच्या अपोजिट झालेले, पण तुम्ही प्रार्थना करणं सोडत नाही. तुम्ही कोण आहे. तुम्ही योद्धे. तुम्ही योद्धे. हालेलुया. तुम्ही प्रार्थना तर करा. परमेश्वर तुमच्या घरामधलं सगळं आकार बदलून टाकील. तुमच्या घराचं चित्र बदलून टाकील. तुमचं घर त्याच्या हाताने तर रंगवेल. हालेलुया. तुम्ही देवाला त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपवा. हा पुढं तुम्ही सगळे योद्धे ह्या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला. पुढं असे 6 दिवस करा. किती दिवस करा. 6 दिवस. 6 म्हणा. 6 लोकांना काय वाटतं एक रविवार गेलो की सगळं होणार. एक रविवार गेलो की सगळं होणार. काहीच होणार नाही. उलट तू इथं आला होता ना, दुष्ट आत्म्या अजून तुझ्यावरती काय करतील. शस्त्र चालवतील. का तर तुला वचन तू अर्धवट ऐकले. अर्धवट ऐकणारे गोंधळतील, गोंधळात पडतील, गडबडून जातील. हालेलुया. घाबरतील. पण जो प्रत्येक रविवारी येऊन इथं बसून ऐकतो तो कधी गडबडणार नाही. तो कधी गोंधळणार नाही. जे गोंधळलेले, जे गडबडलेले त्यांना देवामध्ये तो स्थिर करल. ती देवाची ताकद आहे. ते देव तुम्हाला सांगू परमेश्वराने उपमानाचा करून घेतला. जे अशिक्षित होते तुम्हाला म्हणतील ह्यांना काय, हे कुठे शिकलेत तेव्हा देव यांचं. देव मला म्हणतो तुझा उपयोग मी अशा ठिकाणी करून घेत आहे की त्यांना मराठी भाषा सुद्धा येत नाही. हालेलुया. मराठी भाषा सुद्धा येत नाही, पण तू मराठीतनं सांगायचं. हालेलुया. जे काय आहे तू मराठीतनं बोलायचं. इथं कोण आपल्यामध्ये हिंदी आहे का. मी हिंदी का बोलू. जर मराठी बसले तर मी कुठल्या भाषेतून बोलणार. तुम्ही सगळे कोण आहेत. मराठी बोलणारे. समजते. मी जर इंग्लिश बोललो तर तुम्हाला, तुम्ही इथे येऊन काय कमवलं. प्रेज द लॉर्ड. बरं आता समजा मी इथून हिंदी बोललो. आपल्यामध्ये काही लोक आहेत त्यांना हिंदी येत नाही. घरापासून त्यांनी 200 रुपये इथपर्यंत येण्यासाठी खर्च केले. ते बिचारे काही घेऊन जाणार. परमेश्वराने तुला ज्या ठिकाणी जन्माला घातलंय त्याच भाषेतून तू वचन सांग. जिथं तुला युपी बिहारला नेलं किंवा मध्य प्रदेशला घेऊन गेला तर बिंदास तू हिंदी बोल. काही प्रॉब्लेम नाही, काहीच हरकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी हिंदी बायबल वाचतो पण मी मराठीतून शिकवतो. ह्याच्याद्वारे पण मला टार्गेट केलं जाईल. काय प्रॉब्लेम नाही. मी सत्य सांगतो, मी खरं सांगतो. त्याच्यासाठी जर माझी निंदा होत असेल, मला लोक निंदा करत असतील तर मी धन्य. आणि जर तुमची निंदा होत असेल तर तुमच्यासाठी अद्भुत होते. अद्भुत देव काहीतरी तुमच्यासाठी करते. मी खरं सांगतो, ज्या व्यक्तीची निंदा होते सुरू होते, 10 लोक मिळून जर एका व्यक्तीची निंदा करतात तर देव बाप त्याच्या जीवनामध्ये काहीतरी मोठं करते. हालेलुया. मोठं करते. हालेलुया. जर एक कुटुंबाची निंदा अख्खी वस्ती करते तर परमेश्वर त्या कुटुंबाला, त्या नगरामध्ये खूप काहीतरी मोठं करते. हालेलुया. तुम्ही बघत बसू नका. तुमचं वय, तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जाईल. करतात करू द्या. जेव्हा इशू येईल ना तेव्हा रडतील. का नाही नेला आम्हाला, का नाही घेऊन गेले आम्हाला. हालेलुया. तुमच्याकडे संधी होती, तुम्ही ती गमावली.
आमच्याकडे होती त्याचं आम्ही सोनं केलं. प्रेज द लॉर्ड. शिवानी पुढं 5 मिनिटं फक्त. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7 रणशिंगे घेऊन कुठं चालावे? कोशापुढे. कोशापुढे. आता हा कोश काय आहे? काय येते? संदूक. काय येते? संदूक. नितीन भाऊंच्या घरामध्ये हा प्रचार केला होता. पूर्वी संदूक कुठं होता? बाहेर. आज तो संदूक कुठे? आपल्या हृदयात आहे. आज येशू आपल्या हृदयात आहे. तो आपलं शरीर त्याचं मंदिर समजतो. मग आपलं शरीर जर त्याचं मंदिर आहे तर ह्या शरीरामध्ये घाण नसावी. हे शरीर तुम्ही पवित्र असं असावं. हालेलुया. माहित आहे तुम्हाला त्या संदूकला उज्जैनी हा संदूक आहे. समजते? आता हा संदूक पडत आहे. परमेश्वर आपला तो आहे का की ह्याला पडू देईल? परमेश्वर तो आहे, पडलेल्यांना उचलतो. आपला तो परमेश्वर आहे का तो पडल? उज्जैनी काय केलं माहितीये? उज्जैनी पटकन त्याला पकडायला गेला तसंच उज्जैन जागेवर मेला. आज मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर देवाचे मंदिर आहात, तुम्ही जर देवाचा कोश आहात, तुम्ही जर देवाचे संदूक आहात, तर जो तुम्हाला हात लावायला येईल त्याला जागीच मारायला लागेल. हालेलुया. आवाजही काढणार नाही तो. हालेलुया. जागीच भस्म होईल. का? कारण तू त्या देवाला स्वीकारले जो देव वचनांद्वारे तुझ्या संग बोलतो. हालेलुया. तो परमेश्वर माझ्या संगत आहे. त्याला कान आहेत तो ऐकतो, त्याला डोळे आहेत तो बघतो, त्याला हात आहेत तो स्पर्श करतो. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. हालेलुया. तुम्हाला असं वाटतंय कुणीतरी तुम्हाला येऊन स्पर्श करल, तुम्ही त्या दुष्ट आत्म्याला आठवण करून द्या. उज्ज्याचं काय झालं? येतं खरं मला स्पर्श करायला. उज्ज्याच्या जागी तू असशील. हालेलुया. हा, आपला तो परमेश्वर नाही त्याला पडताना कोणतरी उचलायला जाईल. तो परमेश्वर आहे, पडलेल्यांना सुद्धा ते उचलून उभं करतो. हालेलुया. मग तो पडेल का स्वतः? उज्ज्याला कळायला पाहिजे होतं. देवासंग कधी खेळू नका. परमेश्वर पवित्र आहे. हालेलुया. हा, शिवानी वाचते कोश. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन त्या कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. कशा पुढे चालावे? कोशापुढे चालावे. कोशापुढे. बरोबर. जर तुम्ही परमेश्वराचे संदूक आहात, तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात, तर तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या संग स्वर्गातले सैन्य चालत आहे. तुमच्यासाठी हालेलुया. याजक आहेत. हालेलुया. स्वर्गातले देवदूत आहेत. जसं जसं तुम्ही चालणार तसं तसं तुमच्या पुढे देवदूत चालणार. जसं जसं तुम्ही काम करणार येशू सारखं तुम्ही पण त्या अद्भुत गोष्टींना बघणार. येशू बोलता पवित्र आत्मा येशू संग असायचे. येशू संग असायचे. ते येशू काय करायचे माहिती? पवित्र आत्मे आता येशू काय बोलल? येशू बोलला तुला डोळे येऊ. पटकन स्वर्गातून त्याच्यासाठी येशूने डोळे मागितले. पटकन डोळे. हालेलुया. 2 मासे 5 भाकरी येशूने हातावरती घेतल्या. पवित्र आत्मा बघत आहेत. पटकन ते तिथं स्वयंपाकाला लागले असतील आणि पटकन त्यांना तिथं मिळालं असेल. हालेलुया. जे तू बोलणार देवदूतांना ते ऐकायला लागणार. तुझ्यासाठी नाही हा शब्द नाही. का? कारण तू बायबल वाचताना आळशी होता, पण तू बायबलला अनुमती दिली म्हणून तुझ्यासाठी स्वर्गातनं हा असं निघणार आहे. तुझ्यासाठी नाकार नाही, तुझ्यासाठी होकार असणार आहे. हालेलुया. तू पापी होता, तू मला स्वीकारलं. सगळ्या पापाचा तू तुझ्या पायाखाली घेऊन रेंदा केला. आज मी परमेश्वर, तुला कोणी शिवणार नाही. आणि जर तुला कोणी शिवल त्याला मारायला लागल. हालेलुया. तुम्ही एकटे नाही. त्या कोशा पुढं लोक चालत होते तुतऱ्या घेऊन, तर तुमच्या पुढं तुतऱ्या घेऊन लोक देवदूत चालत आहेत. का? कारण दुष्ट आत्म्यांना कळायला पाहिजे हा येशूच आहे. हा येशूच आहे. मगच ते पळतील. येशू आपला तो नाही जिथं शांत आहे. येशू तो आहे जिथं शांत आहे तिथं येशू गडबड करून येतो. हालेलुया. इथून पुढे तुम्ही पण तेच काम कराल. लांब लांब जाईल तुमचे नाव. अरे बापरे, हे लोक आहेत का ते? मग ह्यांचा हात आमच्या डोक्यावरती घेऊन या. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही हात करा उंच. हालेलुया. सगळेजण उजवा हात उंच करा. म्हणा हे प्रभू
या हातामध्ये ताकद दे, बळ दे, मत्तई 10 मधले सगळे अधिकार या हातामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये तू दे. जे 12 शिष्यांना दिलं, मी तुझं काम करणार आत्मेने, बुद्धीने आणि शरीराने. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढं वाच, पुढं. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. कितव्या दिवशी? 7व्या दिवशी. एक दिवसाने होणार नाही, वारंवार तुम्हाला करायला लागेल. एक दिवस लोक प्रार्थना घरात करतात आणि म्हणतात, ब्रदर आम्ही रोज प्रार्थना करतो. नाही करत. खोटं बोलतात लोक, खोटं बोलतात. तुमची प्रार्थना घरामधली गुप्त आहे. समजतंय तुम्हाला? घरामधली गुप्त आहे. पण इथं आल्यानंतर ना तुमची प्रार्थना सगळ्या देवदूतांना पण दिसतीये आणि सगळ्या दुष्ट आत्म्यांना पण दिसतीये की तू कुठून येतो आणि तू काय करतो. घरामधली प्रार्थना गुप्तवासी पित्याकडे जाऊन जर तू करतो तर तिथं तू आणि परमेश्वर आहे. पण इथं आल्यानंतर ना सगळे देवदूत तुझ्या बरोबर आनंद करत आहे. आणि इथून या उंबऱ्याच्या बाहेर गेल्यानंतर ना सगळे देवदूत मानतात, दुष्ट आत्मे मानतात हा येशूचा आहे. ह्याच्याकडे जर जाल तर तुम्ही मार खाऊन परत याल. मार नाही खाल्ला तर तुम्हाला मारायला तर निश्चिंत लागेल. सगळे आजार एकमेकांना बोलतील. इथून पुढं ह्या लोकांच्या नादी लागू नका, कारण ह्यांच्या अंगातलं रक्त साधं रक्त नाही, येशूचं रक्त हे घेऊन धावत यांच्या शरीरात आणि हे लोक घेऊन चालत येते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? पुढं वाच. 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि 7 प्रदक्षिणा. हा. आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. याजकांनी रणशिंगे फुंकावे. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडतात, त्यांचा आवाज कानी पडतात. सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. नगराचा तट जागच्या जागीच कोसळेल. तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत राहा, जोपर्यंत तुमच्या घरामधलं वातावरण चांगलं होत नाही, तुमच्या कानावरती ते आवाज येत नाही. हालेलुया. आता बास, सगळं काय मी बदललेलं आहे. आता सगळ्या भिंती पडत आहेत, आता सगळे आजार पडत आहेत, आता सगळे देवदूत तुमच्या घरामध्ये उतरून आलेले आहेत, दुष्ट आत्मे पळून गेलेले आहेत. हालेलुया. आता फक्त तुम्ही आणि पवित्र आत्मे, तुम्ही आणि देवदूत आहे. तुमचं घर ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये देव स्वर्ग असं बनवल. फक्त तुमचा विश्वास आणि तुमचा फेथ असू द्या. हा. पुढे शिवानी. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. हा, तुम्ही सरळ आत जावा. पुढं. नंतर नूनाचा मुलगा यहोशवा याने याजकांना बोलावून म्हटले, नूनाचा मुलगा यहोशवा याने याजकांना बोलवून म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. हा. पुढं. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कोशाचा कराराचा कोश त्याच्या मागोमाग निघाला. हा. सशक्त लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याजकांपुढे चालत होते. कोश कुठं होता? कोश मागे आणि रणशिंगे फुंकणारे कुठे? पुढे. आपला तो परमेश्वर आहे. तू पुढे चाल, मी माग नाही असं नाही म्हणत. प्रभू म्हणतो, मी तुझ्या पुढे चालणार, तू माझ्या माग चाल. तुझे मार्ग मी सपाट करणार, तुझ्या मार्गातले काटे कुसळे मी काढणार. हालेलुया. मी तो परमेश्वर नाही, तुझ्यावर संकट आल्यावर मी मागच्या मागं पळून जाणार. मी तो परमेश्वर आहे, तुझ्यावर आलेले संकट मी झेलीन. त्या संकटांना मला तोंड द्यायला लागल, माझा सामना करायला लागल आणि मग संकट तुझ्याकडे येतील. इथून पुढं एकही संकट तुमच्यावर येणार नाही, एकही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. म्हणून काय म्हणतो दावीद? हालेलुया. हे परमेश्वरा, तुझं मुख माझ्यापासून फिरवू नको. त्याला माहिती होतं परमेश्वराच्या नेत्रांमध्ये ताकद आहे, त्याचं बघणं माझ्यासाठी आशीर्वादित आहे.
त्याचं बघणं माझ्यासाठी अभिषेक आहे. हालेलुया. जर परमेश्वराने माझ्याकडनं मान फिरवली तर मी एकटा पडल, पण जर देवाने माझ्याकडे मान वळवली तर मी एकटा नाही, अख्खं स्वर्ग माझ्यासाठी काम करेल. अख्खं स्वर्ग विश्वासणाऱ्यांसाठी अख्खं स्वर्ग काम करत आहे. तुम्ही एकटे नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही इथे येताय, तुम्ही इथे येताय, तुम्ही बसताय, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही एकटे नाही. तुमच्या बरोबर पवित्र आत्मे, प्रेज द लॉर्ड, तुमच्या बरोबर देवदूत आहेत. आमेन. हालेलुया. हा आता हा तट आहे, हा काय आहे? ही भिंत आहे. काय आहे ही भिंत आहे. प्रेज द लॉर्ड. आता समजा आता ह्या भिंतीला काय करायचंय? 7 वेळा प्रदक्षिणा घालायची. हा काय घालायचंय? प्रदक्षिणा. 7 वेळा घालत आहे. हा विश्वासणाऱ्यांसाठी देवाने सांगितलेली आज्ञा आहे. विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे? आज्ञा. देवाची आज्ञा आहे. त्यांना माहित आहे देव आमच्या संग बोलतो म्हणून आम्ही हे करतो. तुम्हाला माहित आहे परमेश्वर आमच्याशी बोलतो म्हणून तुम्ही इथे येऊन बसता. जे अविश्वासणारे ते हसतील. जेव्हा आता तुम्ही सांगा, सिंपल उदाहरण आहे, ह्याला फेऱ्या मारल्यावरती काय होणार आहे का? नाही. पण देव बोललाय मारा. देव काय बोललाय? परमेश्वर काय बोललाय? मारा. ह्याला गोल राऊंड माझ्या नावाने मारा. ते लोक काय करतात? गोल राऊंड मारतात. बाकीचे लोक काय करतात? बघते. हसते, टिंगल उडवते. मला ती ऍक्टिंग करता येत नाही. कशी करतात? हसतात कशी? हे, हा, हो, काहीच नाही होते, काहीच नाही होते. हारलेले लोक इथे, काहीच नाही होणार आहे, काहीच नाही होणार आहे. आणि परमेश्वर आणि इस्रायलचं लक्ष कुठं? परमेश्वराकडे. फक्त त्यांना शरीराने काय करायचंय? प्रदक्षिणा घालायची. काय करायचं शरीराने? प्रदक्षिणा घालायची. कशाद्वारे? शरीराद्वारे. म्हणा शरीराद्वारे. मी काय करते? प्रदक्षिणा घालायची. शरीराद्वारे. मी मेल्यानंतर ना माझा आत्मा इथे येईल का? मग मला आता कशाद्वारे यायचंय? शरीराद्वारे. शरीराद्वारे जर तू इथे येऊन ईश्वराला स्वीकारतो तर स्वर्ग तुला स्वीकारेल. आमेन. हालेलुया. शरीराद्वारे त्यांना आभार प्रदर्शन करायच्या होत्या. लोक त्यांच्यावर हसत होते आणि 7व्या दिवशी असा अभिषेक, असा चमत्कार घडला की तो जी तट होती, जी भिंत होती, ती जोरात हालेलुया म्हणण्याने कोसळली. ती भिंत कोसळली का? कारण परमेश्वराने जी आज्ञा लोकांना दिली होती ती आज्ञा त्यांनी ऐकली आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं. कुणी हसले म्हणून फिरले नाही, कुणी हसले म्हणून मागे गेले नाही. आणि जे काही त्यांच्या मुखात वाईट शब्द येणार होते, देव म्हणतो 7 दिवस कुणी काही बोलायचं नाही. 7 दिवस सगळ्यांनी मुक राहायचं. जो कोणी बोलल, यहोशुआ म्हणतो देवाकडनं आज्ञा आहे, जो कोणी बोलल त्याच्यासाठी खूप मोठे दंड आहेत. प्रेज द लॉर्ड. आज लोक काय करते? कोणतरी आमच्याकडे बघून हसल, आम्ही नाही येत चर्चला. त्यांचा परमेश्वर नाहीये. इथं भिंत आहे, इस्रायल लोक आहेत, ते भिंतीच्या अवतभोवतीने रिंगण घालत आहेत. कोणालाच माहित नाही ह्याचं काय होणार आहे. इस्रायल लोकांना माहिती आहे ह्याचं काय होणार आहे. आणि जर त्यांना कळलं असतं ह्यांच्या गोल फिरण्याने ही भिंत पडणार आहे तर त्यांनी फिरू दिलं नसतं. हालेलुया. पण देव काय म्हणतो? त्या गोष्टी तुमच्यात आणि माझ्यात आहे. तुम्ही मी सांगत तुम्ही करा. ज्या आज्ञा त्यांनी सांगितल्या त्या आज्ञा त्यांनी मानल्या. तुम्हाला सांगू, परस्पर परमेश्वर त्या भिंतीवरती उतरला. परस्पर परमेश्वर त्या भिंतीवरती उतरला. आज कुठला आजार तुमच्यातून जात नाही, देव त्या आजारांवर उतरणार आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये घटी आहे, तुमच्या घरामध्ये तंगी आहे, तो परमेश्वर तुमच्या घरामध्ये उतरणार आणि सगळं काही तुमच्या घरातल्या वाईट भिंती तोडणार, पाडणार. हालेलुया. फक्त तुम्हाला आज्ञा मानायची शरीराद्वारे. हालेलुया. त्याच्या मंदिरामध्ये येऊन बसून त्याला तुम्हाला स्वीकारायचे. कोणतरी हसते म्हणून जर
त्यांनी तिथं थांबवलं असतं तर त्यांच्यासाठी कधीच मार्ग तयार झाला नसता. कधीच. आज जर तुमचा मार्ग तुम्हाला तयार करायचा आहे तर ज्या जागेवरती तुम्ही येऊन बसता ती जागा तुमच्यासाठी देवाने पवित्र अशी केलेली आहे. त्या जागेचा आदर करणारे बना. जर तुम्ही आदर करता ह्या मंदिराचा तर तुमचा आदर प्रत्येक ठिकाणी केला जाईल. कुणीही ह्या जागेला टिंगल मध्ये घेऊ नका, अपमान करू नका. ही जागा खूप लोकांसाठी होती, त्यांनी त्या जागेला तुच्छ लेखलं, पण आज ही जागा तुमच्या वाटेला आली तर देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. Praise the Lord. ती भिंत जागी कोसळली का? देवाची आज्ञा मांडली. आज तुम्ही आज्ञा मांडणारे बांधताय. हसतात आहे म्हणून तुम्ही थांबत नाही. प्रत्येक रविवारी काय जायचंय म्हणून तुम्ही थांबत नाही. जो बोलतो, जे चिडवत होते त्यांचे चेहरे पडले आणि त्यांना मारायला लागलं. आज जे तुमची फसवणूक करतात, जे तुमची टिंगलटावाळी उडवतात, जे तुम्हाला महाग निंदा करतात, मी खरं सांगतो, मी नाही, बायबल बोलतं, त्यांना पडायला लागल. त्यांना पडायला लागल. तेच एकटे पडणार नाहीत. हालेलुया. त्या अनेकांना घेऊन पाडणार. कारण निंदा करणारा एकटा निंदा करत नाही, तो दुसऱ्यांना पण निंदा करण्यासाठी भाग पाडणार. पण तुम्ही त्या बैठकीत बसू नका. बाजूच्याला म्हणा, निंदकांच्या बैठकीत बसू नका. निंदकांच्या बैठकीत बसू नका. हालेलुया. आपण डोळे झाकू. ओ रिखालाबा शेकेले रखांदोलो गोलिया नामा राबा बाबा 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 येशूच्या महान पवित्र नावाने मी आज प्रार्थना करतो प्रभू, जीवन परिवर्तन चर्चसाठी, चर्चच्या इथं आलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक लेकरासाठी, प्रत्येक विषयासाठी आज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आज त्यांच्या घरातले कुठले प्रभूजी आजारांच्या भिंत्या असतील, दुःखांच्या भिंत्या असतील, संकटांच्या भिंत्या असतील, ओ वादिवादांच्या भिंत्या असतील, आज त्यांच्या घरामध्ये तू उतरून ये आणि त्या भिंतीला आज तू पाड. रिखा बाबा बाबा बाबा. टच इन द नेम ऑफ जीसस. ब्लेस कर प्रभू प्रत्येक शरीराला. ब्लेस कर प्रभू प्रत्येक आत्म्याला. आत्म्याद्वारे, बुद्धीद्वारे तुला उंच करणारा बनव. ह्या धरतीवर, ह्या सृष्टीवर, ह्या जगामध्ये आमच्याकडनं काम पूर्ण करून घे. आमच्या मोठ्या प्रमाणात उपयोग करून घे येशूआ. आज आम्हाला तुझी खूप गरज आहे. हे प्रभू येशू, आज आम्हाला तुझी खूप गरज आहे. खूप लोक आहेत प्रभूजी, आज तुझ्या ह्या लेकरांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या तुझ्या मंदिरामध्ये मला बसलेलं बघायचंय. हालेलुया. ह्या तुझ्या मंदिरामध्ये त्यांना तुला धन्यवाद देणारा मला बघायचंय. ओ रिखा बाबा सेकेना बाला बाबा सांडले. आज येशू म्हणत आहे, जे तू मागतो योहान 14:14 प्रमाणे ते तुला मिळणार. तुझा हक्क आहे, तो हक्काने मागितलेला आहे, तर तो देव आज तुझ्यासाठी पूर्ण करणार. सगळ्या स्वर्गाला तुझ्यासाठी कामाला तो लावणार. ओ जीसस, ओ हालेलुया. ईशू ऐकते, परमेश्वर ऐकते, महान सृष्टीचा निर्माण करता ऐकते, राजांचा राजा ऐकते, प्रभूंचा प्रभू ऐकते. स्वर्गामध्ये बसून पृथ्वीवर पाय ठेवणारा परमेश्वर तुमची मुखातली वाणी तो ऐकते. मी आज ब्लेस करतो ह्या मंडळीला. तुझ्या दोन धारी तलवारांनी बदल प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाला ह्या जगामध्ये काम करणारं बनव. प्रत्येकाच्या कुटुंबाला तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध कर. कोणाकडून काही चुकला असेल त्यांना माफ कर, क्षमा कर. सर्वांना ब्लेस कर. हा मार्च महिना, आज महिन्यातला पहिला दिवस आहे, 1 तारीख आहे. हा संपूर्ण महिना मंडळीसाठी आशीर्वादाचा, भरभराटीचा, सामर्थ्याचा आणि सुखाचा जावो. कुठल्याही गोष्टी मंडळीमध्ये कमी पडू देऊ नको प्रभूजी. सगळ्या गोष्टींचा भरभराट त्यांच्या कुटुंबामध्ये उतरून येऊ दे. हालेलुया. जे कमावतात मंडळीमध्ये त्या कमाईमध्ये त्यांना बरकत दे. त्या कमाईमध्ये त्यांना आशीर्वाद दे. त्या कमाईमध्ये त्यांना माझ्या देवा तू हातभार लाव प्रत्येक गोष्टीचा. मी विनंती करतो, मी प्रार्थना करतो, मी धन्यवाद देतो.
अंतःकरणापासून मनापासून मी तुझे आभार मानतो. आय लव्ह यू जीसस, लव्ह यू लॉर्ड, लव्ह यू होली स्पिरिट. येशूच्या पवित्र महान गोड सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो ऐक देवा. आमेन, 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 आमेन.